नमस्कार, मी डॉक्टर महावीर मनोत. मी कन्सल्टंट पल्मोनॉलॉजिस्ट आहे, लाईफलाईन क्लिनिक अँड डायग्नोस्टिक्स नाशिक येथे. आज आपण ब्रॉन्कियल अस्थमा याच्यावरती जाणून घेऊया. ब्रॉन्कियल अस्थमा म्हणजे काय? हा कॉमन शब्दात म्हणायचं झालं तर ॲलर्जीचा दमा. ॲलर्जीचा दमा कुठल्याही वयात होऊ शकतो. त्याचं काही वय स्पेसिफिक नाही की लहान मुलांनाच होतं असं काही नाही. तो लहान मुलापासून वृद्धापर्यंत कुठल्याही वयात होऊ शकतो. ॲलर्जी कुठल्या पदार्थाची असते? तर ॲलर्जी कुठल्याही पदार्थाची असू शकते, पण कॉमनली हाऊस डस्ट माइट्स, पोलन्स म्हणजे आपल्या फुलं जे असतात त्यांच्यामध्ये जे पोलन्स असतात त्याने होऊ शकते. डस्ट कुठल्याही प्रकारची, स्ट्रॉंग परफ्यूम किंवा पेंटचा स्मेल, हे स्ट्रॉंग जे परफ्यूम्स असतात त्याच्याने सुद्धा ॲलर्जी होऊ शकते. ॲलर्जीच्या अस्थमाच्या पेशंट्समध्ये कॉमन सिम्पटम्स हे चेस्ट टाईटनेस, ब्रेथलेसनेस, विझिंग हे सगळे होऊ शकतात. ॲलर्जी जेव्हा होते तर पेशंटला मध्ये सिम्पटम्स येतात काही काळासाठी पेशंट नॉर्मल असतं. पण याचा अर्थ ट्रीटमेंट न घेणं किंवा तात्पुरती ट्रीटमेंट घेणं असं नाही. ट्रीटमेंट ही प्रॉपर स्वरूपात घेतली पाहिजे. जर तुम्हाला असे सिम्पटम्स असतील तर तुम्ही त्वरित चेकअप करून घ्या आणि त्याची पूर्णपणे ट्रीटमेंट घ्या. अस्थमाची ट्रीटमेंट जी आहे ती मेनली इनहेलरच्या फॉर्ममध्ये असते. इनहेलर हे फार चांगले औषधं आहेत. इनहेलरमुळे जे औषधं आपण घेतो ते डिरेक्टली जिथं अस्थमाचा प्रॉब्लेम असतो अशा फुफ्फुसामध्ये जातात आणि ते बाकी शरीरात पसरत नसल्याने त्याचे काही साईड इफेक्ट होत नाही. इनहेलरचं कॉमन एक मिथ आहे की इनहेलरने सवय लागून जाते, तर तसं कधीही होत नाही. कुठल्याही इनहेलरने कधीही सवय लागत नाही. जोपर्यंत गरज असते तोपर्यंत आपण इनहेलर देतो आणि त्यानंतर इनहेलर आपण देत नाही. इनहेलर्स हे फार सेफ मेडिकेशन्स आहेत आणि ते प्रॉपरली घेतले तर अस्थमा पूर्णपणे कंट्रोलमध्ये राहतो. अस्थमा हा ॲलर्जिक डिसीज, ॲलर्जी आपल्या रक्तात असल्याकारणाने तो पूर्णतः क्युअर होत नाही, पण पूर्णतः कंट्रोल राहतो. त्याचा आपल्या आयुष्यावर पुढे जाऊन काही परिणाम होत नाही. पूर्णतः कंट्रोल ठेवला तर अस्थमाचे कॉम्प्लिकेशन्सही होत नाही. अस्थमासोबत बरेच आजार असोसिएटेड असू शकतात, जसे की ॲलर्जिक रायनायटिस, गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज ज्याला कॉमन शब्दात ॲसिडिटी असंही म्हटलं जातं, आणि स्किनची ॲलर्जी, हे बरेच डिसीजेस कॉमनली असोसिएटेड असू शकतात. अस्थमा असलेल्या पेशंट्समध्ये वॅक्सिनेशन घेणं हे फार महत्त्वाचं आहे. वॅक्सिन्स हे न्यूमोकोकल आणि इन्फ्लुएन्झा वॅक्सिन्स हे फार कॉमनली अस्थमा पेशंट्समध्ये प्रिस्क्राईब केले जातात आणि ते अस्थमा पेशंट्सने घेणं फार गरजेचं आहे. न्यूमोकोकल वॅक्सिन जी आहे ती वन्स इन अ लाईफ टाईम और जर रिपीट त्याचा बूस्टर घ्यायचा जरी असला तरी 10 वर्षानंतर आपण रिपीट करतो. आणि इन्फ्लुएन्झा वॅक्सिन आपण मात्र एव्हरी इयर रिपीट करतो. तर ही झाली अस्थमाबद्दल कॉमन माहिती. धन्यवाद.